ताई, ही बाई ना प्रत्येक वेळी आईबाबांचं नाव घेऊन आपल्याला गप्प करते. नाही, आता ना हिला संपवावंच लागेल. हे बघ, तिचं सत्य मला जाणून घेण्यात आणि दुसऱ्यांसमोर आणण्यात ना काही इंटरेस्ट नाही. मीरा, 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 मला तुझी मदत हवी आहे. कशी करणार? तुम्हाला तर माझ्यावर विश्वास नाहीये. तुम्ही मंजिरीच ऐकता. अगं एकदाच ऐकलं मी, आता नाही ऐकणार मी परत. सॉरी, खरंच सॉरी, माफ कर ना मला. बोला, काय काम आहे? हे काल रात्री बाहेर होते तर तिथे त्यांना मंजिरीचं मंगळसूत्र सापडलं. ते मंगळसूत्र ते विकायचं ठरवत होते. मी त्यांना म्हटलं असं करू नका, तर ऐकत नव्हते माझं. मग ते मंगळसूत्राशी खेळायला लागले आणि त्यांचा बेडूक झाला. काय? बेडूक? हो, खरंच बेडूक झाला. आणि माझी खात्री आहे हे ना मंजिरीचंच काम आहे. आणि मला हेही माहिती आहे की ती परत त्यांना माणूस करणार नाही. तू प्लीज मला मदत कर ना, प्लीज काहीतरी कर. मीरा, नक्की काय झालंय ते बघून येऊया. चल. मीरा, अगं कसला विचार करते, चल ना. चला. चल. डॅड, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी प्रॉमिस कसं घेणार तुम्ही? ठीक आहे, तरी मी प्रॉमिस देतो तुम्हाला. मी तुमचा शेवटपर्यंत सांभाळ करेन. माया, युजली हे फ्रॉग लोक किती दिवस जगतात? माहित नाही, कदाचित 3-4 महिने. ठीक आहे ना डॅड, काय प्रॉब्लेम नाही. मी तरी शेवटपर्यंत काळजी घेईन तुमची. प्रॉमिस. मीरा, ये. हे बघ, हे बेडूक झाले. आता ही काय करणार आहे? खरं तर यांना मदत करायची इच्छा नाहीये माझी, पण त्या मंजिरीला कळायला हवं की तिच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे आहे. करते मी काहीतरी. मीरा, तू एक काम कर, तुझा हात पुढे घे. एक मिनिट मीरा, काय करणार आहे तू? थांबा 1 मिनिट, बघू तर द्या. Oh my God! डॅड तुम्ही आहात? मॉम, डॅड परत आले. माणूस झालो. तुम्ही माणूस झालात परत. मॉम, डॅड आले. थँक्यू, खरंच थँक्यू. ही मीरा नक्की कोण आहे? अथर्व, ये. काय रे, काही काम होतं? आश्रमाची किल्ली आणि ती एक फाईल ठेवली ती हवी होती. काय झालं अथर्व? नाही, असं काही झालं नाहीये. विल तयार झाल्यापासून मला वकिलांचे कॉल्स येत आहेत. त्यांना
आश्रमाची ओनरशिप मीराच्या नावावर ट्रान्सफर करायला ते सगळं हवं आहे. लिगल फॉर्मॅलिटी आहे. घे. ते फक्त लिगल प्रोसेससाठी हवं आहे. तू असं गैरसमज करून घेऊ नकोस. येतो. हा काहीतरी विचित्र वागतोय. नक्कीच काहीतरी घडलंय. ताई, आपण एखादा विधी करायचा का? एखादा होम? काहीच कळत नाहीये अगं. आजी सुद्धा येत नाहीये. आजी आली असती तर तिने काहीतरी सांगितलं असतं आपल्याला. नाही मीरा, आजींना जितकी मदत करायची होती ती करून झालीये. अगं पण मग आता आपण काय करायचंय? एक उपाय आहे. काय? मंजिरीची ती मायावी गुहा आणि त्यात एक म्हातारी होती, आठवतंय तुला? आपण गेलो तेव्हा ती अचानक आपल्या समोर येऊन पडली आणि मग अचानक गायबही झाली. तीच म्हातारी बाई. तिचं काय? ती म्हातारी बाई आपल्याला मंजिरीच्या रहस्यापर्यंत नक्कीच पोहोचवू शकते. तिचा या सगळ्यांशी काहीतरी संबंध आहे अगं. आणि जर तिचा संबंध नसता ना, ती त्या जागेवरच नसती, ती त्या मायावी गुहेत नसतीच. मीरा, मंजिरीचं रहस्य जिथे सुरू झालंय तिथेच कदाचित त्याचा शेवटही दडलाय. ठीक आहे, आज रात्री आपण त्या गुहेत जाऊया. ये. मीरा दिसत नाही. कुठे? मला नाही माहिती. ती पुन्हा आधीसारखंच वागते रे. न काही सांगते न विचारते, सरळ निघून जाते. असो, मी आलेच. तुझ्या आवडीची भाजी केली आहे, घेऊन येते.